Hi to everyone. Welcome back. I'm Mrs. Wadekar. Today's our topic is degree. डिग्री म्हणजे तरतम भाव. तरतम भाव म्हणजेच तुलना. तुलना करताना विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह, क्रियाविशेषण म्हणजे ॲडव्हर्ब यांच्यामध्ये बदल होतो. An adjective can exist in three forms: positive, comparative, and superlative. The positive form is the base form of the adjective. The comparative form expresses a higher degree of some quality. Superlative form expresses the highest degree. Let's see some rules for degree words. Generally, comparative and superlative adjectives are formed by adding er and est to the positive. Let's see some example. Sweet, sweeter, sweetest. Clever, cleverer, cleverest. Bold, bolder, boldest. Young, younger, youngest. The second rule is, when the positive adjective ends in a e, only r and est are added to positive. Brave, braver, bravest. Fine, finer, finest. Wise, wiser, wisest. White, whiter, whitest. When the positive adjective is a word of a one syllable, we call it one syllabic word, and ends in a single consonant preceded by a short vowel, this consonant is doubled by adding er and est. म्हणजे वन सिलॅबिक वर्ड असेल, छोटा वर्ड असेल आणि मधला जो त्याचा स्वर आहे, उदाहरण बघू आपण एक. बिग, टू कॉन्सोनंट्स आहे, मधला स्वर जो आहे तो आय आहे, दॅट इज अ स्मॉल. बिग असं पण पटकन म्हणतो. असं ज्या वेळेला वन सिलॅबिक वर्ड असेल त्यावेळेला त्याच्या शेवटचा कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन आहे ते er आणि est प्रत्यय लागताना डबल होतं. सो बिग, बिगर, बिगेस्ट. हॉट, हॉटर, हॉटेस्ट. थिन, थिनर, थिनेस्ट. सॅड, सॅडर, सॅडेस्ट. When the positive adjective ends in a y preceded by a consonant, y is a change into I before adding er and est. Let's see examples. Pretty, prettier, prettiest. Happy, happier, happiest. Easy, easier, easiest. Crazy, crazier, craziest. हा सेम रूल जो आहे तो प्युरलर फॉर्म्स तयार करताना आणि क्रियापदाची भूतकाळी रूपे करताना सुद्धा आपण वापरतो. प्युरलर फॉर्म्समध्ये नामाच्या शेवटी जर वाय असेल, वायच्या आधी व्यंजन आलं असेल तर तो वायचा आय होतो. त्याच पद्धतीने व्हर्बमध्ये सुद्धा म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप करताना सुद्धा क्रियापदाच्या शेवटी वाय आला असेल आणि वायच्या आधी व्यंजन असेल तर वायचा आय होतो. फॉर एक्झाम्पल कॅरी, कॅरीड. ओके. Fourth rule is that comparative and superlative adjectives are formed by adding the adverbs more or less or most and least with positive respectively. म्हणजे काही ॲडजेक्टिव्ह असतात की ज्यांना er, est प्रत्यय लागत नाही, त्याच्या आधी आपण मोर आणि मोस्ट लावायचं. बोर, बोरिंग, मोस्ट बोरिंग. आता इथे मोर आहे तिथे आपण लेस बोरिंग पण होतो. कमतरता दाखवण्यासाठी मोस्ट बोरिंग दिलंय तिथे लिस्ट बोरिंग सुद्धा होतं. अपोजिट मिनिंग होतं त्याचं. चार्म, चार्मिंग, मोस्ट चार्मिंग. तसंच लेस चार्मिंग, लिस्ट चार्मिंग. डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. less difficult, less difficult also.
पॉवरफुल, मोर पॉवरफुल, मोस्ट पॉवरफुल. सो लेस पॉवरफुल आणि लिस्ट पॉवरफुल असंही होतं. Let's see the fifth one rule. Irregular adjectives have generally separate words as their comparative and superlative. Good, better, best, bad, worse, worst, many, more, most, little, less, least. या व्यतिरिक्त अजून उदाहरणं आहेत जी तुम्ही शोधा आणि लिहा. मी इथं तुम्हाला ऐकवते ती काही उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये इन, इनर, इनमोस्ट किंवा इनरमोस्ट होतं. अप, अप्पर, अपमोस्ट और अप्परमोस्ट. आउट, आउटर, आउटमोस्ट और आउटरमोस्ट. तसंच फोर, फॉर्मर, फर्स्ट किंवा फॉरमोस्ट सुद्धा होतं. लेट, लॅटर, लेटेस्ट और लास्ट. सो फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स from different books and write down in your notebook which help you to change the degree. Let's see the table. आपण टेबल बघणार आहोत एक, ज्याच्यामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली काय शिकणार आहोत. आधी आपण वर्ड फॉर्मेशन बघितलं, आता ट्रान्सफॉर्मेशन बघायचं आपल्याला वाक्यांचं. याच्यामध्ये आपण सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करणार आहोत, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करणार आहोत आणि सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करणार. पुन्हा वाईस वर्सा पण आपण बघणार आहोत की पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह कसं कन्व्हर्ट होतं आणि पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह. दॅट इज इझी. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचे 2 फॉर्म्स असतात. बेसिकली आपण सुपरलेटिव्ह डिग्रीज शिकणार आहोत याच्यामध्ये आणि त्याचं कन्व्हर्जन. तर सुपरलेटिव्ह डिग्रीचा पहिला प्रकार आहे द वाली डिग्री आपण म्हणूया. द हॅपीएस्ट असं असेल तर त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये काय असणार की विशेषणाला ER असेल किंवा मोर प्रत्यय असेल त्याच्यापुढे आणि दॅन एनी अदर. आणि तीच डिग्री पॉझिटिव्हमध्ये कशी असेल, नो अदरने वाक्याची सुरुवात असेल आणि विशेषणाच्या मागे पुढे ॲज असेल. दुसरा प्रकार आहे डिग्रीचा सुपरलेटिव्हचा, तो आहे वन ऑफ दची डिग्री. वन ऑफ द टॉलेस्ट असं असेल तर त्या वाक्याचं कन्व्हर्जन कंपॅरेटिव्हमध्ये कसं असणार आहे, तर विशेषणाला ER प्रत्यय लागलेला असेल किंवा मोर असेल दॅन, मेनी और मोस्ट अदर. स्मॉल डिफरन्स आहे. द ची डिग्री असेल तर एनी अदर लिहितात, वन ऑफ द ची डिग्री असेल तर मेनी अदर लिहितात. पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात फ्यू अदर किंवा व्हेरी फ्यूनी होते आणि विशेषणाच्या मागे पुढे ॲज लागतो. या चौकटीवरून किंवा या टेबलवरून यू विल अंडरस्टँड की कोणतं वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे हे आपल्याला सहजपणाने ओळखता येईल. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. रीडिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ रिक्रिएशन. हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. रीडिंग इज द बेटर दॅन एनी अदर फॉर्म ऑफ रिक्रिएशन. कंपॅरेटिव्ह डिग्री. नो अदर फॉर्म of recreation is as good as reading. It's a positive degree. आता आपण द आणि EST याला जो पहिला नियम आहे सुपरलेटिव्हचा त्याच्यानुसार कंपॅरेटिव्ह कसं करायचं हे शिकूया. पहिलं आपलं वाक्य आहे राजी इज द रिचेस्ट वुमन इन मुंबई. इट इज अन सुपरलेटिव्ह सेंटेन्स. सो हाऊ टू कन्वर्ट इन अ कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्ह करताना अतिशय सोपं असतं की वाक्याची सुरुवात आपण जशीच्या तशी करायची. वी हॅव टू स्टार्ट द सेंटेन्स ॲज इट इज. रिचेस्ट आहे त्याचा आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म घ्यायचा रिचर. रिचर नंतर आपल्याला दॅन एनी अदर ॲड करायचं आणि मग उरलेला भाग जो आहे वाक्याचा तो जसाच्या तसा लिहून घ्यायचा. यानंतर आपल्याला त्याचं पॉझिटिव्हमध्ये रूपांतर करायचं. कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह किंवा सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह म्हणजे कंपॅरेटिव्हच्या ज्या वाक्यात दॅन एनी अदर असेल त्याच वाक्याचं जर आपल्याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्या वाक्याची सुरुवात नो अदरनी होते. त्यानंतर वाक्याच्या शेवटी असणारा भाग जो आहे वुमेन इन मुंबई ते आपण लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर जे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असेल ते ॲज इट इज लिहायचं.
त्याच्यानंतर विशेषणाच्या मागे पुढे ॲजच लावून ते लिहून घ्यायचं आणि सुरुवातीचा कर्ता शेवटी लिहायचं. Let's see some more example. Australia is the largest island. Australia is larger than any other island. No other island is as large as Australia. Second example. Books are best source of knowledge. Books are better than any other source of knowledge. No other source of knowledge is as good as books. आपण आता दुसरा नियम बघूया. वन ऑफ द डिग्री. वी आर टेकिंग अ सेम सेंटेन्स. आपण सेम वाक्य घेतलंय. मग वन ऑफ दच्या डिग्रीमध्ये वेगळं काय असतं, तर या वाक्यामध्ये वन ऑफ द हा शब्द एक्स्ट्राचा असतो. सो राजी इज वन ऑफ द रिचेस्ट वुमन इन मुंबई इज सुपरलेटिव्ह डिग्री. नाउ वी हॅव टू कन्वर्ट इन अ कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना आपण ॲज इट इज सुरुवात करतो. राजी इज. आता इथे वन ऑफ द आहे म्हणून आपण काय करणार, तर रिचेस्टच्या आधी आपण रिचर लिहून घेणार. वन ऑफ द आला आहे कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये म्हणून आपण काय लिहिणार, दॅन मेनी अदर. त्यानंतर वरचा भाग आहे असाच खाली लिहून घ्यायचा उरलेला. कंपॅरेटिव्ह डिग्री आपली झाली. आता याची पॉझिटिव्ह करत असताना वन ऑफ दची डिग्री असेल सुपरलेटिव्हची आणि कंपॅरेटिव्हमध्ये आपण मेनी अदर वाक्यात असेल तर त्याचं पॉझिटिव्ह करताना आपण वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यूने करायची. व्हेरी फ्यू म्हणजे खूप थोडे, म्हणजे ते अनेक वचन आहे. सो व्हेरी फ्यू वुमेन इन मुंबई. वुमनचं पण वुमेन करायचं कारण व्हेरी फ्यू मग तिथं प्युरलर फॉर्म लिहायचा. इन मुंबई इथे अनेक वचन आलंय म्हणून इजचा सुद्धा काय झाला, आर झाला. त्याच्यानंतर ॲज रिच ॲज राज. याच्यात नियम लक्षात ठेवायचा की आपण काय करतोय, व्हेरी फ्यू आलंय म्हणून वुमेन केला आणि वुमेन आहे म्हणून इथे आर चेंज केलं. लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ वन ऑफ द. ऑस्ट्रेलिया इज वन ऑफ द लार्जेस्ट आयलँड. आपण सेम उदाहरणं घेतलेली आहेत तुम्हाला समजण्यासाठी. ऑस्ट्रेलिया इज अ लार्जर दॅन मेनी अदर आयलँड्स. व्हेरी फ्यू आयलँड्स आर ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. आयर्न इज अ स्ट्रॉंगर दॅन मेनी अदर मेटल्स. हे कंपॅरेटिव्हचं आधी आपण वाक्य घेतलं. आयर्न इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट मेटल. कंपॅरेटिव्हचं आपण सुपरलेटिव्ह केलं. व्हेरी फ्यू मेटल्स आर ॲज स्ट्रॉंग ॲज आयर्न. लेट्स सी सम एक्झाम्पल फ्रॉम द टेक्स्ट बुक. द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. चेंज द डिग्री. ही ट्रॅडिशनल कमांड आहे वाक्य सोडवण्याची, पण आता मात्र परीक्षेमध्ये अशा प्रकारची सूचना दिली जात नाही. तर बिगिन द सेंटेन्स विथ, इथे मी तुम्हाला आधी उत्तरामध्ये दिले नो अदर चॅलेंजेस नॉकिंग डॅश डॅश ॲज बिग ॲज, असं बिगिन द सेंटेन्स विथ अशी सूचना येते, किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अशी आपल्याला सूचना दिली जाते. पहिल्या प्रकाराचं आपण उदाहरण बघूया. नो अदर चॅलेंजेस नॉकिंग म्हणजे नो अदर आहे म्हणजे ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. मग उरलेला जो भाग आहे नॉकिंग नंतरचा ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज आपण लिहून घ्यायचा. ॲज बिग ॲज डिग्री वर्ड त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. मग त्याच्यानंतर जो हा भाग उरतो तोही आपण लिहून तिथे घ्यायचा. फिअर अँड इंटॉलरन्स हे पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स झालं. सेकंड वन. Fear and intolerance are bigger. Are bigger means here is an comparative degree. म्हणून आपण than any other वापरलं आणि त्यानंतर उरलेला वाक्याचा भाग चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड हे पूर्ण करायचं. Let's see some more examples. Nobel Prize is one of the greatest honor in the world. Very few honors are as great as Nobel Prize in the world. Nobel Prize is greater than comparative degree आहे many other honors in the world. Summer was the hottest in the history of Peoplenagar. Choose correct alternative of degree. अशी ज्या वेळेला सूचना असेल त्यावेळेला तुम्हाला 3 पर्याय दिले जातात.
मग या 3 पर्यायांमध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो. योग्य पर्याय निवडत असताना आपण काय काय शोधायचं, तर सुरुवातीला नो अदर आणि व्हेरी फ्यू आहे, तर मग आपली ऑब्विसली थर्ड सेंटेन्स याचा पर्याय योग्य होऊ शकत नाही, कारण ते वन ऑफ दच्या डिग्रीसाठी आहे आणि आपलं वाक्यामध्ये काय आहे, आपल्या या सेंटेन्समध्ये इथे हॉटेस्ट आहे, म्हणून आपण व्हेरी फ्यूचा पर्याय आपला योग्य असू शकत नाही. योग्य डिग्री निवडण्यासाठी अजून आपण काय बघितलं पाहिजे, ॲज हॉट लिहिलं आहे का, इथे लिहिलेलं आहे का, ओके. देन वी हॅव टू चेक द टेन्स. इथे वॉज आहे, इथे वेअर प्युरल फॉर्म वापरलेला आहे. ऑब्वियसली देन द सेकंड वन इज ऑल्सो नॉट करेक्ट सेंटेन्स. विच वन इज करेक्ट? व पहिलं वाक्य हे उत्तराचा पर्याय आहे. आपण तेच सेंटेन्स ॲज इट इज घेणार आहे. दॅट समर वॉज द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. Choose the correct degree. We'll see the 3 options. 3 options आपण बघितले. 3 options बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हॉटर यूज केलेला आहे. Here is also hotter and the last sentence मध्ये पण hotter आहे. So पुन्हा आपण सेम क्रायटेरिया लावणार. hotter than many other आहे, म्हणून last sentence is not correct. फर्स्ट सेंटेन्स मध्ये द आहे, म्हणून ते बरोबर नाही. सो मिडल वन सेंटेन्स विच इज करेक्ट. द समर वॉज हॉटर दॅन एनी अदर इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. Let's see some more examples. No one is as lazy as Raja. Raja is lazier than any other. Raja is the laziest of all. The greatest lesson in life are learned from children. No other lessons in life is as great as the lessons that are learned from children. Lessons in life are greater than any other lesson learned from children. Here is one note for you. Whenever the comparison is made between two persons or two things, there does not exist superlative degree. म्हणजे दोन आणि दोनच व्यक्तींमध्ये किंवा वस्तूमध्ये तुलना असेल त्यावेळेला तिथे सुपरलेटिव्ह डिग्री असत नाही. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे एक आणि अनेक अशी तुलना केलेली असते. लेट्स सी सम एक्झाम्पल अबाउट इट. मँगो इज स्वीटर दॅन ॲपल. हिअर इज अ कंपॅरिझन बिटवीन मँगो अँड ॲपल. याचं सुपरलेटिव्ह होणार नाही. त्या कंपॅरेटिव्हचं वाक्य आहे, त्याचं आपण पॉझिटिव्ह करूया. ॲपल इज नॉट ॲज स्वीट ॲज मँगो. ऑब्झर्व करा, फर्स्ट सेंटेन्स आपलं होकारार्थी होतं, आपण दुसरं नकारार्थी केलेलं आहे. म्हणजेच आपला नियम काय होतो, कंपॅरेटिव्हची डिग्री जर होकारार्थी असेल तर त्याची पॉझिटिव्ह नकारार्थी करायची असते. मुंबई is not cleaner than Chennai. Chennai is as clean as Mumbai. या वाक्यामध्ये हे कंपॅरेटिव्हचं सेंटेन्स नकारार्थी आहे, नॉट आहे, म्हणून आपण हे पॉझिटिव्हचं वाक्य जे आहे ते होकारार्थी केलं. कारण डिग्री चेंज करत असताना वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. थर्ड सेंटेन्स. मार्च इज नॉट ॲज हॉट ॲज जून. June is hotter than March. Let's see some more examples. The rose smells as sweet as the lily. Answer is, the lily does not smell sweeter than the rose. Rose smelled as sweet as the lily. The lily did not smell sweeter than the rose. The roses smell as sweet as the lily. The lilies do not smell sweeter than roses. I feel scared, as scared as you. I don't feel less scared than you. Now let's observe the sentence. All the sentences are same. We use the smells, smelled, and smells. ज्या वेळेला पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्यामध्ये पुन्हा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल, इथे पुन्हा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, त्यावेळेला आपल्याकडे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद नसतं,
होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करताना तुम्ही डज, डू, डज, डिड या टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदांची आपल्याला मदत घ्यावी लागते. हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून आपण डज नॉट वापरला. इथे पास्ट सिम्पल पास्ट आहे म्हणून आपण डिड नॉट यूज केला. इथे रोजेस प्युरलर फॉर्म आहे म्हणून आपण डोंट वापरलं. लास्ट सेंटेन्स आहे आय फील ॲज स्केअर्ड ॲज यू टू. आय डोंट फील लेस म्हणजे तुझ्यापेक्षा कमी नाही भीती वाटली म्हणजे तेवढीच वाटली. दिस शोज. So let's revise what we learned today. We learned superlative degree into comparative degree and positive degree. Thank you very much for watching video. I hope you like the video.